काय ऍक्च्युली बोलताना सुद्धा मला फार त्रास होतोय. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मी श्वेता. आज अमेरिकेत स्नोफॉल झाल्यानंतरची काही दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आम्ही रेडी झालो आहोत. ही सगळी पूर्वतयारी करावी लागते. जवळजवळ 3 ते 4 लेयर्स आपल्याला घालावे लागतात, त्याशिवाय आपण बाहेर जाऊ शकत नाही. आज इकडचं टेम्परेचर आहे -31 डिग्री. सो तुम्ही इमॅजिन करू शकतात की आपल्याला किती पॅक होऊन रेडी होऊन बाहेर जावं लागणार आहे. सो वी आर रेडी, लेट्स गो. हाय. सो आपण अगोदर आमच्या घराच्या बाहेरचा हा डेक एरिया आणि बॅकयार्ड ह्या गोष्टी आपण बघूया. आपण आलो आहोत आमच्या घराच्या बॅक साईडला. अगोदर बॅक साईड बघूया आणि मग फ्रंट साईड बघूया. सो लेट्स सी. सो तुम्ही बघू शकतात स्नोफॉल कसा झालाय. स्नोफॉल होऊन 2 दिवस झालेले आहेत ऑलरेडी. हे तुम्ही बघू शकता स्नो. तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणात इथे बर्फ साचलेला आहे. विधान. आता आपण इकडे पॉन्ड एरिया बघूया. आमच्या घराच्या बॅक साईडला छोटासा पॉन्ड आहे. तिकडे स्नो कसा जमा झाला आहे ते तुम्ही बघू शकता. लेट्स गो. तुम्ही बघू शकतात हा माझ्या घराच्या मागचा छोटासा पॉन्ड आहे आणि इकडे तुम्ही बर्फ बघू शकतात किती जमा झालेला आहे. इकडे पाणी बघायला मिळत नाहीये स्नोफॉलमुळे, फक्त बर्फ दिसतोय. अतिशय छान असं दृश्य दिसतंय. स्पेशली मी हा टाइम चूज केला तुम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी आणि ही दृश्य दाखवण्यासाठी. अतिशय सुंदर असं दिसतंय बिकॉज ह्या टायमिंगला इथे सनसेट होतो. सनसेट पण आहे, स्नोफॉल झालेला आहे. सो हे अतिशय छान असं दृश्य बघायला मिळतात आपल्याला. मला आय होप तुम्ही एन्जॉय करत असाल हे सगळं बघणं. आता आपण घराच्या फ्रंट साईडला जाऊया. लेट्स गो. माझं छोटस पिल्लू सुद्धा एन्जॉय करतोय स्नो. फ्रंट साइड आहे म्हणजे की हे माझं अंगण आहे. तुम्ही बघू शकता अंगण कसं आहे. इकडे ड्राय आईस असतो. आपल्या इकडे बर्फाने हात ओले वगैरे होतात तसा बर्फ नाहीये, ड्राय आईस आहे हा. तुम्ही बघू शकतात ही काही दृश्य. स्नोचं कन्व्हर्जन आईस मध्ये कसं होतं आणि काय होतं ते बघायला मिळेल तुम्हाला. बारकाईनं बघा, आईस फॉर्म झालेला आहे इथे. And this is ice. This is ice.
स्नोफॉल ज्यावेळी झाला त्या दरम्यानची काही फोटोज आणि काही व्हिडिओज मी ह्या व्हिडिओजमध्ये इन्क्लूड करणार आहे. सो तुम्ही बघू शकतात स्नोफॉल कसा होतो काय. ॲक्च्युली बोलताना सुद्धा मला फार त्रास होतोय कारण इथे टेम्परेचर आज अगदी कमी आहे. छान व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल मुमेंट्स विथ श्वेता. थँक्यू.